एमके फाउंडेशन हे गरजवंतांच्या दारापर्यंत जाऊन आईचीच भूमिका निभावत असल्याचे प्रतिपादन मंद्रुपचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी केले। बसवनगर येथे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पोलीस पाटील यांचे तुळशी रोप आणि प्रमाणपत्र देऊन पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री करपे बोलत होते। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, भाजपा युमोचे जिल्हा उपाध्यक्ष बनसिद्ध वडरे, श्रीकांत भरले, बिरप्पा बिराजदार, रोहिणी पवार, श्रीशैल पाटील, लक्ष्मीपुत्र अंदेवाडी, विजय बावकर, रहमान अत्तार, संतोष बनसोडे, सविता एळमेले, रेश्मा पठाण, श्रीदेवी कोळी, लक्ष्मीबाई बनसोडे, वैशाली मोरे, लालबी हन्नुरे, विजय गावडे, निसार अत्तार, श्रीकांत भरले, अमसिद्ध सलगरे, सैपन बेगडे, धर्मराव कोळी आदींची उपस्थिती होती। जेणेकरून फोटो देखील छान निघेल। खूप भाग्य लागतं आणि खूप योगायोगाची गोष्ट आहे। आणि आज पोलीस पाटील दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान होतो, यापेक्षा मोठं भाग्य काय असणार। आणि हे जे भाग्य किंवा हा जो योगायोग त्यांनी घडवून आणला असे एमके फाउंडेशनचे महादेवजी कोगनुरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे। पोलीस पाटील म्हणून काम करत असताना थोडं अक्कलकोटवाल्या पोलीस पाटलांनी जर आमच्या दक्षिणच्या पोलीस पाटलाकडे बघा कसे दिसतात, जबाबदार जॅकेट वगैरे घालून। तुम्ही कुठेही उभा करा त्यांना लगेच ओळखू आलं पाहिजे लगेच। हे जॅकेट ज्याप्रमाणे ते घालून जबाबदार दिसतात त्याचप्रमाणे ते दिवस रात्र तेच म्हणून नाही तर हे समस्त महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटील हे काम करत असतात। महसूल आणि पोलीस प्रशासन आमचं कान, नाक, डोळे हे दुसरं तिसरं कोणी नसून ते तुम्ही सर्व पोलीस पाटील आहात। कारण गावात घडलेल्या प्रत्येक लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठी गोष्ट आमच्यापर्यंत येत असते, परंतु ती गोष्ट कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे हे जर आम्ही कुणाकडून पडताळून पाहत असेल तर आमचा सर्वात जास्त 100% विश्वास म्हणजे आमचे पोलीस पाटील। कारण आम्हाला एवढी खात्री आहे की पोलीस पाटील म्हणून काम करत असताना कुठलेही पोलीस पाटील हे गावातल्या राजकारणातल्या कुठली तरी एक बाजू घेऊन आम्हाला कधीच ती माहिती देणार नाही। त्याच्यामुळे आमचा जेवढा स्वतःवरती त्याचप्रमाणे इतर लोकांवरचा जास्त विश्वास हा आमच्या पोलीस पाटलांवरती आहे। आजचा दिवस आहे की पोलीस पाटील दिन म्हणून आज आपण साजरा करण्यापेक्षा मला असं वाटतं की रोजच पोलीस पाटील दिन आहे आणि रोजच तुम्ही ते काम करून तुमच्या त्याच्यातून तुम्ही जाणून देत असता। आज आपण फक्त एक मंचावरती आपण तुमचा सत्कार करतो, परंतु महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन आम्ही रोज मनातल्या मनात किंवा वारंवार आपल्या पुढे आणि आपल्या पाठीमागे सुद्धा आम्ही तुमचा गौरव करत असतो आणि तुम्ही त्यासाठी लायक आहात। पोलीस पाटील म्हणून काम करत असताना आपली जे कर्तव्य आहे, आपले जे नियमावली आहे त्याप्रमाणे तुम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून, महसूल प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करत असता। तुम्ही काम करत असताना जुन्या काळात पोलीस पाटील म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, ती गावडेवाडीचे पोलीस पाटील आमचे, त्यांच्याकडे बैठकी रुबाबदार, त्यांची मिशी, जॅकेट, टोपी एकदम म्हणजे निळफुलेच्या काळातले पोलीस पाटील असतात आणि जसं ते दिसतात त्याचप्रमाणे त्यांचं काम आहे। त्यांचंच नाही, सर्वच पोलीस पाटलांचं तसं काम आहे। तर पोलीस पाटील म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्ही असं मनात कुठं आणू नका की मी पोलीस पाटील आहे आणि मी थोडंसं कुठेतरी, अजिबात नाही। पोलीस पाटील हे अतिशय मानाचं आणि प्रतिष्ठेचं पद आहे। आपण कुठलं काम करतो आणि ते कशा प्रकारे करतो याच्यावर त्या पदाची प्रतिष्ठा वाढत असते। मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू शकतो की मी काहीतरी चांगलं काम केलेलं असावं किंवा मी त्या पदाला काहीतरी लायक। ಮಾತೃಋಣ ಪಿತೃಋಣ ಹಿಂದ್ರಡೆ ಸಮಾಜ ಋಣ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾಡಬೇಕಾಗದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾತೃಋಣ ಪಿತೃಋಣ ಪहिले ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಂತಂದ್ರೆ ಯಾರು ನಮ್ಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟರ ಅವ್ರದ್ರ ಪहिले ನಾವು ಋಣ ಮುಟ್ಟಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ। ಅದರ ನಂತರ ತಮ್ಮದು ಉಳಿತಾನು ಸಮಾಜದಿಂದ ಏನಾರೇ ಮಾಡಬೇಕಂತ ಅನ್ಸಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ, ಅಪ್ಪನ ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರವ್ರ ಪಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಸಮಾಜ ಋಣ ಬೆಳೆಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮತ್ತು ಸಮಾಜದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮೊಂದು ನಾವು ಒಂದು ಸಣ್ಣದು ಒಂದು ಕಥೆ ಹೇಳ್ತೀನಿ। ಒಂದು ಊರೊಳಗೆ ಉರಿ ಹತ್ತಿತ್ತು, ಬೆಂಕಿ ಹತ್ತಿತ್ತು,
ಬೆಂಕಿ ಹತ್ತೊಳಗೆ ಪೊಲೀಸ್ ಪಾಟೀಲ್ ಕೆಲಸ ಇರ್ತದಲ್ಲ, ಊರು ಆಲಿಸ್ಬೇಕಪ್ಪ ಬೆಂಕಿ ಹತ್ತ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಊರನ್ನ ಸರ್ಪಂಚರು ತಮ್ಮ ಪರೀಲಿ ಟ್ಯಾಂಕರ್ ತರಿಸ್ರಿ ಯಾನ್ ತರ್ಸೋದಲ್ಲ ತರಿಸಿದ್ರೆ ಊರಿಗೆ ಹಾಕ್ಸ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ಊರು ಮುಂಕಾಚ 2 ಗಿಡಗಳಿದ್ದು, ಆ ಗಿಡ ತಳಗ ಒಂದು ಬಾಯಿ ಒಂದು ಗಿಡ ಒಳಗೆ 4-5 ಕಾಯಿಗಳು ಕೂತು, ಒಂದು ಗಿಡಗಳು ಗುಬ್ಬಿ ಕೂತಿದ್ದು ಗುಬ್ಬಿ. ಆ ಗುಬ್ಬಿ ನೋಡಕತ್ತಲ್ಲ ಬರೋ ಊರಾಗರೆ ಬೆಂಕಿ ಹತ್ತದ, ಎಲ್ಲಾರು ತಮ್ಮ ಪರೀಲಿ ಬೆಂಕಿ ಆರಿಸ್ಕತ್ತಾರ. ಮತ್ತು ನಂದು ಭೀ ಏನಾರ ಒಂದು ಯೋಗದಾನ ಬೇಕಪ್ಪ ಊರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಗುಬ್ಬಿ ಸರ್ ಅನಿಸ್ತದೆ. ಗುಬ್ಬಿ ಏನು ಮಾಡ್ತದ, ಹೀಗದಪ್ಪ ತನ್ನ ಶಕ್ತಿ ಇರ್ತದ, ಅದು ಏನು ಮಾಡ್ತದ ಆ ಬಾಯಾಗ ಇಳಿತದ, ತನ್ನ ಬಾಯಿ ತ್ವಂಚಿಲಿ ಹನಿ ನೀರು ತೋತದ, ಹೋಗಿ ಆರ್ಸ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತದೆ. ಒಂದು 7 ಚಕ್ಕರ್ ಆತವ. 7 ಚಕ್ಕರ್ ಆದ ಬಳಿಕ ಇದರ ಕಾಯಿಗಳು ಬಿಟ್ಟಿರ್ತವೆ. ಕಾಯಿಗಳು ಊರಂದ್ರೆ ಮುನಿಯರು ಪೊಲೀಸ್ ಪಾಟೀಲ್ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು 4-5 ಕಾಯಿಗಳು ಇರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ್ರೆ ಅವು ಕಾಯಿಗಳು ಗುಬ್ಬಿಗಂಡು ಬರ್ತಾವ. ಅಲ್ಲ ಗುಬ್ಬಿ ಅಕ್ಕ್ಯಾ ಊರ್ದಾಗ ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ಆರ್ಸಕತ್ತಾರ ಬೆಂಕಿ, ಒಟ್ಟೆ ಆರದ್ದು ನಿಂದು ಒಂದೊಂದು ಹನಿ ಹ್ಯಾಂಗ ಬೆಂಕಿ ಆರ್ತದಪ್ಪ ಅಂತ ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಆ ಕಾಯಿಗಳು ಜರ ಗುಬ್ಬಿದು ತಿಕ್ಕಲ್ ಹೊಡಿತಾರೆ. ಆಳತ್ನಾಗ ಗುಬ್ಬಿ ಭಾಳ ಹುಷಾರಿರ್ತದ. ಗುಬ್ಬಿ ಎತ್ತದ, ನೀವು ಹೇಳೋದು ಬರೋಬರಾಗ ನಂದು ಒಂದು ಹನಿಲಿ ಬೆಂಕಿ ಆರಲ್ಲ, ಪಣ ಊರಂದು ಬೆಂಕಿ ತಣ್ಣಗಾಗಬೇಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಂತ ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಹಂಗ ನಂದೇನು ಸಮಾಜಕಾರಣ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಿಲ್ಲ. ಬಟ್ ಗರೀಬ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಥೋಡ ಕಲಿಬೇಕಂದ್ರೆ ಭಾವನಾ ಅದು ಹ್ಯಾಂಗೆ ಗುಬ್ಬಿ ಒಳಗೆ ಭಾವನಾ ಬತ್ತು. ಊರು ಶಾಂತ ಆಗ್ಬೇಕಪ್ಪ, ನನ್ನ ಪರಿ ಲೆಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ತಿಳಿಸಿದ್ರೆ ನಾನು ಭೀ ಒಬ್ಬ ನೌಕರಿ ಮಾಡೋ ಮನುಷ್ಯ ನೌಕರಿ ಮಾಡ್ಕೋತ ಕಿಸಿಂದ್ರೆ ನಾ ಹಿಂದ್ಗಾನು ಅಂದ್ರೆ ನನಗೇನು ತ್ರಾಸ ಆಗ್ಯದ ಸಣ್ಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗ, ಆ ತ್ರಾಸು ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಪಾರ್ಗಳು ಯಾವ ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಒಂದು ಸಣ್ಣದೊಂದು ಅಂದ್ರೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಾಗಿರ್ತದ. ಹಂಗೆ ನಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳ್ತೇನೆ, ತಮ್ಮ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎಟ್ಟಕ್ಕಾಗಬೇಕ ತಮ್ಮ ಸಮಾಜ ಸರಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತಿರ್ಬೇಕು. ನಾ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮದೆಲ್ಲ ಪೊಲೀಸರ ಪಾಟೀಲ್ ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಗರ್ಭೆ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ಸತ್ತು ಕೊಡ್ತೀನಿ. ನಂದು ಶ್ವಾಸ ಇರತ್ತನ ಸಮಾಜ ಸರಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತಿರ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜಕಾರಣ ಬರ್ತದ ಹೋದ ರಾಜಕಾರಣ ಏನು ಇದಿಲ್ಲ ಅಪ್ಪಣ್ಣ ಅದ ಥರ ನೋಡ್ರಿ. 80% ರಾಜಕಾರಣ ಸಮಾಜಕಾರಣ 20% ರಾಜಕಾರಣ ಬೇಕು. ಮೇನ್ ಸಮಾಜಕಾರಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಾಜದಾಗ ನಾವೇನು ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ನಾಗ ಜಾತ ಪಾತ ನೋಡಲ್ಲ, ಈ ವಹಿವಾಟ ಪಡೋದ್ನಾಗ ಹೇಳ್ತೇವ್ರಿ ಇದೇ ಜಾತಿ ಮಂದಿ ಕೊಡ್ರಿ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ದು ಹೇಳ್ತೇವೆ. ವೈ ಅಂದ್ರೆ ಸಕಟ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕಲಿಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಭಾವನಾ ಅದೇ. ತಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಭಾಳ ಹುಷಾರ. ಈಗ ನೋಡ್ರಿ ಹುಡುಗಿ 1 ನಂಬರ್ ಬಂದ್ರಲ್ಲ ಮೊನ್ನೆ ಇಲ್ಲಿ ಮಂದ್ರೂಪ್ಗೆ ಸ್ವಾಮಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಹುಡುಗನ ಅವನ ಸ್ಟೇಜ್ ತೆಗಿದ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ ಬರೀ ಆಟವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನ ಭಾಳ ಚಲೋ ಸ್ಟೇಜ್ ತೆಗಿದ. ನನಗೇನದ ಇಲ್ಲಿ ನಮ್ದು ಓಂಕಾರ ಸ್ವಾಮಿ ಅಂತೇಳಿ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರು, ಈ ಮಂದ್ರೂಪದ ಒಂದು ಹುಡುಗ ಅಂತೇಳಿ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೇಳಿಸಿ ನಿಮ್ಮ ಸ್ಟೇಜ್ ಚಲೋ ತೆಗ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಸಿದ್ರೆ ಅವ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ ಬರ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಬೇಡ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದನು. ಹೋಗಿಸಿದ್ರೆ ಅವ್ನು ಮುಂದಿನ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಣ ಕೆಲಸ ನಾವು ಒಪ್ಕೊಂಡಲ್ಲಿ ಹೋಗಿಸಿದ್ರೆ ಅವ್ನಿಗೆ ಹೇಳಿದೆ ನಮ್ಮ ಭಾಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕಲಿಬೇಕಂತ ಹೇಳಿಸಿದ್ರೆ ಇದು ಒಂದೇ ಸ್ವಚ್ಛ ಭಾವನಲ್ಲಿ ನಂದೊಂದು ಮನಸ್ಸದ. ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ದೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಗುಬ್ಬಿ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ದೆ. ಗುಬ್ಬಿ ತಂದು ನೀರಿನಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ